देशाचे सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ स्तरावर विविध उपाययोजना राबवण्यासंदर्भात कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठात सहविचार सभा संपन्न झाली। यावेळी कुलगुरूंनी संबोधित करताना सांगितले, देशाच्या विकास कार्यात आपले योगदान देण्यासाठी आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी विद्यापीठ काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे। या निर्णयानुसार विद्यापीठ स्तरावर उपाययोजना करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे। या अंतर्गत शनिवारी ऑनलाईन अध्यापन प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे। तदनुसार विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांचे महिन्यातील सर्व शनिवारचे शैक्षणिक कामकाज ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला। यासोबतच नो व्हीकल डेच्या संकल्पनेचा स्वीकारसुद्धा करण्यात आला आहे। महिन्याच्या प्रत्येक शनिवारी विद्यापीठात नो व्हीकल डे पाळण्यात येईल। त्या ठिकाणी परिसरात कोणीही पेट्रोल किंवा डिझेलची वाहनं आणणार नाहीत, केवळ सायकल व ई-बाईक आणू शकतील किंवा विद्यापीठात बसने येता येईल। यामधून दिव्यांग कर्मचाऱ्यांना वगळण्यात आला आहे। याबरोबरच ऑनलाईन पद्धतीने बैठका घेण्यावर भर देण्यात येणार आहे। ऑनलाईन बैठकांसंदर्भात विद्यापीठाच्या विविध विभागांतर्गत होणाऱ्या सर्व समित्या व उपसमित्यांच्या बैठका प्रत्यक्ष घेण्याऐवजी ऑनलाईन किंवा आभासी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला। आगामी काळाची गरज लक्षात घेता कारपुलिंग व शेअरिंगच्या प्रयत्नांची मालिका राबवली जाणार आहे। या अंतर्गत कारपुलिंग व शेअरिंग संदर्भात पुढील 6 महिन्यांसाठी एकाच भागातून येणारे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहनांचे शेअरिंग किंवा कारपुलिंग करण्याचा प्रयत्न करावा, असाही निर्णय या सभेत घेण्यात आला। याबाबत विद्यापीठाच्या प्रशासन विभागाकडून तातडीने परिपत्रक काढून सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागांना कळवण्यात येणार असून सर्वांनी त्याचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे, अशा सूचना याप्रसंगी कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे यांनी दिल्या आहेत। यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे उपस्थित होते। सहविचार सभेला विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख व समन्वयक उपस्थित होते। नमस्कार। देशाचे सन्माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या आवाहनातून त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये पश्चिम आशियाई देशाच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्याकरता सहविचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सहविचार सभेमध्ये विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख निर्णय घेण्यात आलेले आहेत। विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभागांचे प्रत्येक महिन्याच्या शनिवारी होणारे अध्यापन हे ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे महिन्याच्या प्रत्येक शनिवारी विद्यापीठामध्ये अभ्यागत म्हणून अथवा विद्यापीठाचे कर्मचारी किंवा विद्यार्थी म्हणून येणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी नो व्हेइकल डे यामध्ये पेट्रोल आणि डिझेल व्हेइकल वगळता ई-व्हेइकलचा वापर करता येऊ शकेल। त्याचप्रमाणे या तरतुदीमध्ये दिव्यांगांना वगळण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या संपन्न होणाऱ्या सर्व बैठकांचे आयोजन हे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे शहरामध्ये विविध भागात विखुरलेल्या सर्व कर्मचारी शिक्षकांनी विद्यापीठामध्ये येत असताना कारपुलिंग किंवा शेअरिंगचा वापर करण्याचं आवाहन देखील या निर्णयाद्वारे करण्यात आलेलं आहे। घेण्यात आलेले सर्व निर्णय हे विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांना पोहोचवण्याचं कार्य सामान्य प्रशासन विभागाकडून होत आहे। मी या आव्हानाद्वारे सर्व सन्माननीय संबंधितांना अशी विनंती करतो की त्यांनी उपरोक्त नमूद घेण्यात आलेल्या सर्व 4ही निर्णयाचं अंमलबजावणी करण्याकरता विद्यापीठाला सहकार्य करावं। धन्यवाद।